तत्वानुसंधान ग्रंथामध्ये पान नंबर 126 पेज वरून किती तिसरी ओळ सातवी चला तर तिसऱ्या वेळेस बघा तैसे अधिष्ठान ब्रह्म विषय वरून तिसरी ओळ 126 वर तैसे अधिष्ठान ब्रह्म विषय भ्रांति करके प्रतीत भया जो पूर्वोक्त मायादिक प्रपंच है ता प्रपंच का जो 30 अधिष्ठान विषय यह प्रपंच 3 काल में नहीं है या प्रकार ते अभाव निश्चय है यही ता प्रपंच का अपवाद है. ठीक आहे, अध्यारोप आणि अपवाद. तर आतापर्यंत अध्यारोप सांगितला, आता इथून पुढं अपवाद. तर अपवाद म्हणजे काय, तर अपवादाची परिभाषा केली की ज्या ठिकाणी जी वस्तू वस्तुता नाहीच पण भ्रमाने प्रतीत होते आणि म्हणून क्षणभर जरी स्वीकारली असली तरी ती वस्तू त्या ठिकाणी नाहीच अशा रीतीचा त्या वस्तूचा जो अभावाचा निश्चय त्याला म्हणायचं काय, अपवाद. जसं रज्जूच्या ठिकाणी वस्तुतः पाहिलं तर सर्प नाहीच पण दिसतो, मानला थोडा वेळ, पण जरी मानला तरी पुन्हा विचार करून रज्जूच्या ठिकाणी सर्प नाहीच, तिन्ही कालात त्याचा अभावच आहे, असा जो सर्पाच्या बाबतीतला निश्चय त्यालाच म्हणायचं काय, सर्पाचा अपवाद. बरोबर. तसं परमात्म स्वरूपाच्या ठिकाणी ब्रह्मस्वरूपाच्या ठिकाणी माया आणि मायेचं कार्य असणारं जगत वस्तुता नाहीच पण तुम्हाला दिसतं. म्हणून शास्त्रकार काय करतात, आपल्या बुद्धीमध्ये जगत असल्यामुळे ठीक आहे तर बाबा मग त्याचं प्रतिपादन करतात आणि पुन्हा अधिष्ठान ब्रह्माचं ज्ञान करून देऊन त्या अधिष्ठान स्वरूप ब्रह्माच्या ठिकाणी प्रपंचाचा त्रैकालिक अभाव आहे असं सांगतात. आणि त्रैकालिक अभावाचा निश्चय होणं म्हणजेच त्या प्रपंचाचा काय होणं आहे, अपवाद होणं आहे. मग तो अपवाद आता सांगायला सुरुवात करतात. तिथं कशाचा अपवाद करायचा आहे आता पहा. तैसे म्हणजे वर दृष्टांत दिलाय शुक्ती रजताचा, त्याप्रमाणे अधिष्ठान ब्रह्म विषय सापडलं सर्वांना, वरून तिसरी ओळ. अधिष्ठान ब्रह्माच्या ठिकाणी भ्रांती करे प्रतीत भया जो भ्रमाने प्रतीत झालेला जो कोण प्रपंच कसा, पूर्वोक्त आतापर्यंत ज्याचं वर्णन केलंय असा मायादिक प्रपंच, माया आणि मायेचं कार्य स्वरूप प्रपंच. ता प्रपंच का अशा त्या सर्व प्रपंचाचा जो 30 अधिष्ठान ब्रह्म विषय त्या अधिष्ठान ब्रह्माच्या ठिकाणी काय, यह प्रपंच 3 काल में नहीं है, हा प्रपंच ब्रह्माच्या ठिकाणी तिन्ही कालात नाहीच, या प्रकारचे अशा स्वरूपाचा अभाव निश्चय. यही म्हणजे अशा प्रकारचा निश्चय होणं हाच ता प्रपंच का अपवाद आहे. त्या प्रपंचाचा काय आहे, अपवाद आहे. इसी अपवाद को शास्त्र विषय बात कहे. या अपवादालाच शास्त्रामध्ये एक संज्ञा दिली आहे काय, बाद. बाद म्हणजेच अपवाद, अपवाद म्हणजेच बाद. तथा विलापन कहे. मग बाद म्हणा, विलापन म्हणा, अपवाद म्हणा हे पर्यायवाची शब्द आहेत. तहा जिस अधिष्ठान विषयी जो वस्तू प्रतीत होवे है, सापडलं का, ज्या अधिष्ठानाच्या ठिकाणी जी वस्तू प्रतीत होते तिसी अधिष्ठान विषयी त्याच अधिष्ठानाच्या ठिकाणी जो 30 वस्तू का त्या वस्तूचा तिन्ही काल विषय तिन्ही कालामध्ये अत्यंता भाव का निश्चय है ताकू शास्त्र विषय बात कहे. त्यालाच बाद म्हणतात, अपवाद म्हणतात. उदाहरणात घेऊया. तहा जिस अधिष्ठान विषय रज्जू अधिष्ठान विषय जो वस्तू प्रतीत होवे सर्व वस्तू प्रतीत होवे. तिसी अधिष्ठान विषय रज्जू अधिष्ठान विषय जो 30 वस्तू का सर्व वस्तू का 3 काल विषय तिन्ही कालामध्ये अत्यंत अभाव का निश्चय. तिन्ही कालात तिथं सर्प नाहीच. सर्प भासतोय तेव्हाही नाही, भासण्याच्या अगोदर नाही आणि रज्जूचं ज्ञान झाल्यावर देखील सर्प नाही, अभाव निश्चय.
अत्यंत अभाव का निश्चय है ताकू ताकू अभाव निश्चय को शास्त्र विषय बात कहे लागलं. आता सिद्धांतात लावा ती पंक्ती काय आहे. तहा जिस अधिष्ठान विषय ब्रह्माधिष्ठान विषय ब्रह्मरूप अधिष्ठानाच्या ठिकाणी जो वस्तू प्रतीत होवे जगतरूप वस्तू प्रतीत होवे तीस अधिष्ठान विषय ब्रह्मरूप अधिष्ठानाच्या ठिकाणी जो तीस वस्तू का जगत वस्तू का तीन काल विषय तिन्ही कालामध्ये अत्यंत अभाव का निश्चय है ताकू शास्त्र विषय बात कहे लागला अर्थ. आता चला पुढे. सो यह बात शास्त्रीय यौक्तिक प्रात्यक्षिक इन भेदों करके तीन प्रकार का होय. बात तीन प्रकारचा आहे की नाही. कोण कोण बात. शास्त्रीय बात, यौक्तिक बात, प्रात्यक्षिक बात. ठीक आहे. शास्त्रीय बात कसा आहे बरं, त्याचं स्वरूप काय सांगतात, प्रत्येकाचं सांगणार आहे. तहा अथात आदेशो नेति निहनानास्ति किंचन इत्यादी शास्त्र ते श्रुतिवचनाने जो ता अधिष्ठान ब्रह्म विषय सर्व प्रपंच के अभाव का निश्चय होवे है सो शास्त्रीय बात कहा जावे. श्रुती प्रमाणावरून जो अधिष्ठानाच्या ठिकाणी झालेला अभावाचा निश्चय आहे की नाही, प्रपंचाधिक वस्तूच्या अभावाचा निश्चय, तो बाद कोणता. शास्त्रीय बाद. शास्त्र प्रमाणावरून झाला म्हणून. उदाहरण काय आहे शास्त्र प्रमाण. श्रुतीचं प्रमाण दिलं आहे. अतः आदेश न इति आहे की नाही. हा जो दिसणारा प्रपंच हे परमात्मा नाही आहे, आकाश ब्रह्म नाही आहे, वायू ब्रह्म नाही आहे, असा जो आदेश उपदेश त्यानुसार जो प्रपंचाच्या अभावाचा निश्चय ब्रह्माच्या ठिकाणी हा बात कोणता. शास्त्रीय बात. ते सांगतायत. निहनानास्ति किंचन इह किंचन नाना न अस्ति. इह म्हणजे या परमात्मा स्वरूपाच्या ठिकाणी किंचन काही थोडं देखील नानात्व अनेकपणा नाहीये, एकमात्र ब्रह्मच आहे. ठीक आहे. इत्यादी शास्त्र ते या शास्त्र प्रमाणाने जो ता अधिष्ठान ब्रह्मविषय जो त्या अधिष्ठान ब्रह्माच्या ठिकाणी सर्व प्रपंच के अभाव का निश्चय सर्व प्रपंचाच्या अभावाचा निश्चय हो गए सो शास्त्रीय बात कहा जावे. त्याला काय म्हटलं आहे. और जैसे मृतिका रूप उपादान कारण ते भिन्नता करके घटरूप कार्य का अभाव ही निश्चय होवे है तैसे सर्व प्रपंच का अभिन्न निमित्तोपादान कारण जो ब्रह्म है ता ब्रह्म ते भिन्न सर्व प्रपंच का अभाव निश्चय करके तादृश प्रपंच के मिथ्यात्व निश्चय करके जो ब्रह्मात्म मात्रता का निश्चय है सो यौक्तिक बात कहा जावे. आता शास्त्रीय बादाचं व्याख्यान झालं. आता यौक्तिक बात युक्तीने केल्या जाणारा अभावाचा निश्चय त्याला म्हणायचं काय. यौक्तिक बात. पुन्हा पहा त्या पंक्ती. और जैसे ज्याप्रमाणे मृतिका रूप उपादान कारण ते भिन्न. उदाहरण दिलं आहे. माती आणि मातीचं कार्य घट. उपादान कारण कोण. उपादान कारण कोण. विचार करून बोलायचं आहे की नाही. उपादान कारण कोण. माती. कार्य कोण. घट. विचार केला तर घट जरी स्वतंत्र रूपाने दिसत असला पण विचार दृष्टीने पाहिलं तर मातीला सोडून घटाचं अस्तित्वच नाही. घटाच्या अत्यंत अभावाचा निश्चय. दिसत जरी घट असला तरी आहे काय. मातीच पाहणे. घटाच्या अभावाचा निश्चय. हा जो वाद आहे हा कोणता वाद आहे. यौक्तिक वाद आहे. कारण हा दृष्टांत घेऊन घट आणि मातीचा दृष्टांत घेऊन उपादान कारण जे ब्रह्म त्या ब्रह्माच्या ठिकाणी कार्यस्वरूप प्रपंचाचा अत्यंत अभावाचा निश्चय याला म्हणायचं कोणता वाद. यौक्तिक. पुन्हा पहा. जैसे मृतिका रूप उपादान कारण ते भिन्न. सापडलं का. उपादान कारण कोण आहे. माती. त्याच्याहून भिन्नता करके घटरूप कार्य का अभाव निश्चय. घटात्मक कार्याचा काय अभाव. घट नाहीच आहे काय माती. घटरूप कार्य का अभाव निश्चय होवे है तैसे दृष्टांत झाला. त्याप्रमाणे
सर्व प्रपंच का, समस्त प्रपंचाचं अभिन्न निमित्त उपादान कारण कोण आहे? ब्रह्म. सर्व प्रपंच का अभिन्न निमित्तोपादान कारण जो ब्रह्म है, ता ब्रह्म ते भिन्न, त्या ब्रह्माहून भिन्न. सर्व प्रपंच का अभाव निश्चय करके, ब्रह्माहून भिन्न समस्त प्रपंचाचा काय आहे? अभाव. उदाहरण जसं मातीहून भिन्न घटाचा काय? अभाव. खऱ्या अर्थाने पाहिलं तर, कारण घट जरी दिसत असतात आहे काय? मातीच आहे. घटाच्या कोणत्याही कोपऱ्यामध्ये अगदी काय त्याला घासून घासून जरी पाहिलं तर घट सापडणार नाही. काय सापडल? मातीच सापडल. कारण मातीहून अतिरिक्त घट नाहीच. का? मातीचं कार्य आहे कोण? घट. त्याप्रमाणे ब्रह्माचं कार्य आहे कोण? जगत. मग कार्यरूप या जगतामध्ये कुठेही जरी घासून घासून जरी पाहिलं तर काय सापडल? ब्रह्मच आहे. ब्रह्माला सोडून कार्य नावा प्रपंच नाहीच. माती रज्जूवर भासणारा सर्प दिसताना जरी सर्प दिसत असला, परंतु तुम्ही त्याच्या तोंडाकडून जरी तोडून पाहिलं, शेपूट तोडून पाहिली, मध्यभागी कापून पाहिलं, कुठेही तुम्हाला रक्त दिसणार नाही किंवा तो चावणार नाही किंवा सर्प म्हणून काही दिसणार सुद्धा नाही. मग काय आहे तिथं? रज्जूच आहे. त्याप्रमाणे कार्यात्मक प्रपंच जरी आम्हाला दिसत असला तरी विचार केला तर कारणरूप जे ब्रह्म, त्या ब्रह्माहून अतिरिक्त प्रपंच नावाची वस्तूच नाही आहे. आहे सर्व काय? ब्रह्म. म्हणून श्रुती सांगते सर्वम खल्विदम ब्रह्म. हे सर्व काही काय आहे? ब्रह्मच आहे. पंक्ती पहा. ता ब्रह्म ते भिन्न. लागलं का? तैसे सर्व प्रपंच का अभिन्न निमित्तोपादान कारण जो ब्रह्म है, ता ब्रह्म ते भिन्न, त्या ब्रह्माहून भिन्न. सर्व प्रपंच का अभाव निश्चय करके, अभाव निश्चय करून, तादृश प्रपंच के मिथ्यात्व निश्चय करिके, त्या प्रपंचाचं काय करायचं? मिथ्यात्व निश्चय करून जो ब्रह्मात्म मात्रता का निश्चय, ब्रह्मरूप आत्माच फक्त आहे असा त्या ब्रह्माच्या बाबतीतला निश्चय, सो यौक्तिक बाद कहा जावे. या बादाला काय म्हणायचं? यौक्तिक बाद. और आता पुढे अहम ब्रह्म तत्वमसी, अहम ब्रह्मास्मी तत्वमसी इत्यादी महावाक्य जन्य. तिथं अहम ब्रह्मा झालं ना, तिथं स्मी पाहिजे. अहम ब्रह्मास्मी छापल्यात राहून गेलं. आता प्रात्यक्षिक बाद सांगायचा आहे. प्रत्यक्ष प्रमाणाने होणारा बाद सापडलं का? पंक्ती पहा. और अहम ब्रह्मास्मी तत्वमसी इत्यादी महावाक्य जन्य साक्षात्कार करिके, महावाक्याचा विचार केला, त्या विचारापासून काय झाला? ब्रह्माचा साक्षात्कार झाला. आणि साक्षात्कार करिके, साक्षात्कार झाल्याने जो कार्य प्रपंच सहित अज्ञान की निवृत्ती आहे की नाही, ब्रह्मतत्वाचा साक्षात्कार झाला, अर्थात अधिष्ठानाचं ज्ञान झालं. आणि अधिष्ठानाचं ज्ञान झाल्यामुळे कार्य प्रपंचासहित अज्ञानाची काय होते? निवृत्ती होते. अज्ञानाची निवृत्ती का होते? अधिष्ठानाचं ज्ञान झालं म्हणून. कारण ज्याचं अज्ञान असतं ते त्याच्या ज्ञानाने काय होतं? निवृत्त होतं. जो कार्य प्रपंच सहित अज्ञान की निवृत्ती है सो प्रात्यक्षिक बाद कहा जावे. या बादाला काय म्हणायचं? प्रात्यक्षिक बाद है की नाही. तहा पूर्वोक्त यौक्तिक बाद का य क्रम आहे. आता यौक्तिक बादाविषयी क्रम सांगतात. कसा तो? स्थूल शरीर ते लेके ब्रह्मांड पर्यंत जितना स्थूल प्रपंच है सो पंचीकृत स्थूल भूतों का कार्य है. सापडलं? होऊन गेले प्रक्रिया. काय? स्थूल शरीर तुमचं आमचं दिसणार, याच्यापासून तर ब्रह्मांड, चतुर्दश भुवनात्मक ब्रह्मांड, हे सर्व कुणाचं कार्य आहे? पंचीकृत पंचमहाभूताचं कार्य आहे. बरोबर. स्थूल शरीर ते लेके ब्रह्मांड पर्यंत जितना स्थूल प्रपंच है सो पंचीकृत स्थूल भूतों का कार्य आहे. म्हणजे पंचीकृत पंचमहाभूताचं कार्य आहे. याते म्हणून ता स्थूल प्रपंच को तीन स्थूल भूतो विषय लय करे. यौक्तिक बाब कार्याचा कारणामध्ये लय करायचा आहे. कार्य कोण इथं? समस्त ब्रह्मांड, चतुर्दश भुवनात्मक ब्रह्मांड. त्याचं कारण कोण? उपादान कारण पंचीकृत पंचमहाभूत. आणि म्हणून या चतुर्दश भुवनात्मक ब्रह्मांडाचा लय करायचा, अंतर्भाव करायचा कशात? पंचीकृत पंचमहाभूतामध्ये. आता काय राहिलं फक्त? पंचीकृत पंचमहाभूत. अर्थात तीन स्थूल भूत होते, त्या स्थूल भूतापासून
सो स्थूल प्रपंच भिन्न नाही आहे की नाही. लय करायचं म्हणजे काय तर त्या स्थूल अर्थात पंचकृत पंचमहाभूतापासून वेगळा हा प्रपंच नाही आहे. चतुर्दश भुवनात्मक प्रपंच त्या पंचकृत पंचमहाभूतापासून वेगळा नाही आहे. जसं मातीपासून वेगळा घट नाही त्याप्रमाणे अर्थात तीन स्थूल भूत होते सो स्थूल प्रपंच भिन्न नहीं है. या प्रकार का निश्चय य अधिकारी पुरुष करे असा निश्चय या अधिकारी पुरुषाने करावा. तिसते अनंतर मग त्याच्यानंतर पुढं काय तिसते अनंतर तीन स्थूल भूतो को आहे की नाही. आता त्या स्थूल भूतांचा सुद्धा अंतर्भाव करायचा लय करायचा कशामध्ये त्या स्थूल भूताचं जे कारण आहे त्याच्यामध्ये. सांगा बघू स्थूल भूताचं कारण कोण आहे सूक्ष्म भूत म्हणजेच अपंचकृत पंचमहाभूत. स्थूल भूताचा लय कुठं करायचा अपंचकृत पंचमहाभूतामध्ये करायचा. आणखीन त्या अपंचकृत पंचमहाभूतापासून आणखीन काय उत्पन्न झालेलं आहे जसे पंचीकरण स्थूल भूत उत्पन्न झाले होते तसंच त्या अपंचकृत पंचमहाभूतापासून आणखीन काय उत्पन्न झालेलं आहे सूक्ष्म शरीर. सांगितलंय की नाही अपंचकृत पंचमहाभूतापासून प्रत्येक भूताच्या सत्वगुणापासून इंद्रिय ज्ञानेंद्रिय रजोगुणापासून कर्मेंद्रिय आहे की नाही वगैरे सांगितलंय की नाही. मग त्या व्यष्टी सूक्ष्म शरीराचा आणि समष्टी सूक्ष्म शरीराचा देखील लय कुठं करावं लागेल अपंचकृत पंचमहाभूतामध्ये बरोबर. मग पंचकृत पंचमहाभूताचा लय अपंचकृत पंचमहाभूतामध्ये सूक्ष्म शरीराचा मग सर्व सूक्ष्म शरीराचा व्यष्टी पण समष्टी पण त्यांचा सुद्धा लय कुठं अपंचकृत पंचमहाभूतामध्ये. आता शेष कोण राहिले अपंचकृत पंचमहाभूत. त्या अपंचकृत पंचमहाभूतामध्ये देखील पृथ्वीचा लय जलामध्ये जलाचा लय तेजामध्ये तेजाचा लय वायूमध्ये वायूचा लय आकाशामध्ये. कळलं की नाही ही हा क्रम आहे. कार्याचा लय कारणात करत जाणे पंक्ती पाहता. तिसऱ्यानंतर तीन स्थूल भूतोकू सापडलं का त्या स्थूल भूतांचा तथा समष्टी व्यष्टी रूप सर्व सूक्ष्म शरीरोकू. समष्टी सूक्ष्म शरीर व्यष्टी सूक्ष्म शरीर सर्वांचा आपले कारण रूप त्यांचं कारण स्वरूप जे अपंचकृत पंच सूक्ष्म भूतो विषय लय करे. अपंचकृत पंच भूपंच अपंचकृत पंच महाभूतामध्ये अर्थात पंच सूक्ष्म भूतामध्ये काय करायचा लय करायचा. कुणाकुणाचा व्यष्टी समष्टी सूक्ष्म शरीरांचा आणखीन पंचीकृत पंचमहाभूतांचा लय करायचा कुठं अपंचकृत पंचमहाभूतामध्ये. ध्यान द्या जरा. तिसऱ्यानंतर तीन स्थूल भूतों को तथा समष्टि व्यष्टि रूप सर्व सूक्ष्म भूतों को अपने कारण रूप त्यांचं कारण स्वरूप जे अपंचकृत पंच सूक्ष्म भूत आहे की नाही त्यांच्यामध्ये लय करे. अर्थात ते स्थूल भूत तथा समष्टि व्यष्टि सूक्ष्म शरीर तीन सूक्ष्म भूतों का कार्य होने ते तीनों ते भिन्न नाही आहे. त्या सूक्ष्म पंचमहाभूतापासून भिन्न नाहीत कोण समष्टी स्थूल पंचमहाभूत आणि समष्टी व्यष्टी सूक्ष्म शरीर भिन्न नाही कोणापासून अपंचकृत पंचमहाभूतापासून. अपंचकृत पंचमहाभूतापासून पंचकृत पंचमहाभूत भिन्न नाहीत का कार्य असल्यामुळे. कोण कुणाचं कार्य आहे अपंचकृत पंचमहाभूताचं कार्य आहे कोण पंचकृत पंचमहाभूत. पंचकृत पंचमहाभूताचं उपादान कारण आहे कोण अपंचकृत पंचमहाभूत बरोबर. त्याचप्रमाणे अपंचकृत पंचमहाभूतापासून भिन्न नाहीत सर्व सूक्ष्म शरीर का कार्य आहे म्हणून. कोण कुणाचं कार्य आहे अपंचकृत पंचमहाभूताचं कार्य आहे सूक्ष्म शरीर. अर्थात सूक्ष्म शरीरांचं उपादान कारण आहे कोण अपंचकृत पंचमहाभूत. आणि म्हणून अपंचकृत पंचमहाभूतामध्ये लय करायचा कुणाकुणाचा सूक्ष्म शरीरांचा आणि पंचकृत पंचमहाभूतांचा. आता शेष कोण राहिले अपंचकृत पंचमहाभूत. आता लागलं चला मग पुढे. तीनों ते भिन्न नहीं है
या प्रकार का निश्चय करे लागलं तहा पूर्व जिस जिस सूक्ष्म भूत के जिस जिस सात्विकादिक अंश ते जिस जिस इंद्रियादिक कार्य की उत्पत्ति कथन करी थी, तिस तिस कार्य का तिस तिस भूत के सात्विकादिक अंश विषय ही लय करना. सापडलं. मागे उत्पत्ती क्रम सांगत असताना ज्याच्यापासून जे जे उत्पन्न झालेलं म्हणून सांगितलेलं आहे त्या त्या कार्याचा त्या त्या कारणात काय करायचा, लय करायचा. एवढंच आहे. कळलं. चला पुढे. तात्पर्य यह है. काय तात्पर्य आहे. स्थूल भूतो का तो तीन सूक्ष्म भूतो के तामस अंश विषय लय करना. स्थूल भूताचा स्थूल पंचमहाभूत आहे की नाही, त्यांचा लय कुठं होईल, तामस अंशामध्ये. अपंचकृत पंचमहाभूताच्या तामस अंशामध्ये. कारण अपंचकृत महाभूताच्या तमोगुणापासून उत्पन्न झालेले आहेत कोण, पंचकृत पंचमहाभूत. स्थूल भूतो का तो तीन सूक्ष्म भूतों के तामस अंश विषय लय करना. लागलं. और ज्ञान इंद्रिय अंतकरण का कशात लय होईल, सत्वगुणामध्ये. कोणाच्या सत्वगुणात, अपंचकृत पंचमहाभूताच्या सत्वगुणात लय होईल. कुणाचा, ज्ञानेंद्रियाचा आणि अंतकरणाचा. का बरं, कारण अपंचकृत पंचमहाभूताच्या सत्वगुणापासून तयार झालेले आहेत कोण, ज्ञानेंद्रिय आणि म्हणून पंच ज्ञानेंद्रिय आणि अंतकरणाचा लय होणार कुठं, अपंचकृत पंचमहाभूताच्या सत्वगुणा. आता कळलं. और ज्ञानेंद्रिय अंतकरण का तीन सूक्ष्म भूतों के सात्विक अंश विषय त्या सात्विक अंशामध्ये लय करना. लागलं. आता सांगा बरं, कर्मेंद्रियाचा लय कशात करणार मग, रजोगुणात. प्राणाचा लय कशात करणार, रजोगुणात. कुणाच्या, अपंचकृत पंचमहाभूताच्या. कारण अपंचकृत पंचमहाभूताच्या रजोगुणापासून उत्पन्न झालेले आहेत कोण, कर्मेंद्रिय आणि प्राण. पंक्ती पहा. और कर्मेंद्रिय प्राण का तीन सूक्ष्म भूतों के राजस अंश विषय म्हणजे राजस अंशामध्ये लय करना. और तीन सूक्ष्म भूतों का भी अपने अपने कारण विषय लय करना. आता त्या सूक्ष्म भूतांचा सुद्धा लय करायचा त्यांच्या त्यांच्या कारणामध्ये. म्हणजे कसं काय बुवा, जरा स्पष्ट करून सांगा हो, जरा आम्हाला एवढं कळत नाही. आहे नाही, सांगतो म्हणे. ग्रंथकार फार दयाळू आहे. ठीक आहे. पंक्ती पहा. और तीन सूक्ष्म भूतों का भी अपने अपने कारण विषय लय करना. कसं सांगतात, तहा त्यामध्ये पृथ्वी का लय तो जल विषय करे. कारण पृथ्वी उत्पन्न झाली कुणापासून, जलापासून. पृथ्वी का तो जल विषय लय करे. बरोबर. और जल का तेज विषय लय करे. और तेज का वायू विषय लय करे. अर्थात वायू का आकाश विषय लय करे. आता कोण राहिले शिल्लक, आकाश. कळलं. आता सांगा, आकाशाचा लय कशात करणार, मायेत, अज्ञानात. पहा, आकाश विषय लय करे. और आकाश का अज्ञान विषय लय करे. अज्ञानात लय करायचा. अज्ञान म्हणजेच माया. कारण मायेपासून उत्पन्न झालाय कोण, आकाश. जग कुठून मध्ये आकाशापर्यंत आलो, पुन्हा जगत आहे की नाही. 4 पाऊल पुढे 10 पाऊल मागे. चला. आकाश का अज्ञान विषय लय करे. और अज्ञान का, आता त्या अज्ञानाचा लय कशात करायचा, चैतन्य. और अज्ञान का चैतन्य मात्र विषय लय करे. चैतन्यात लय करायचा. म्हणजे कसं काय, आता अज्ञान काय चैतन्याचं कार्य आहे का, लय कसं काय करायचं. अज्ञान काय कार्य आहे का, त्या अज्ञानाचं कार्य काय चैतन्य आहे का. मग आतापर्यंत काय रीती आली, कार्याचं लय कारणामध्ये. आता अज्ञानाचा लय चैतन्यामध्ये कसं काय. चैतन्याचं कार्य तर नाही अज्ञान. कारण अज्ञान कसं आहे, अनादी आहे. जे अनादी आहे ते कार्य नसतं. मग कसं काय लय करायचा. तर अज्ञान हे अध्यस्त आहे. अनाध्यस्त पदार्थ अधिष्ठानाहून वेगळा असतो या दृष्टीने. ठीक आहे. मग ती पहा. तर अज्ञान का चैतन्य मात्र विषय लय करे. यह तात्पर्य. या ठिकाणी हे तात्पर्य काय, जो जो कार्य होवे है की नाही, कार्य होवे है तिसकी अपने उपादान कारण ते भिन्न सत्ता होती नाही.
लय करत आलो की नाही आपण, आहे की जे जे कार्य असतं त्याची आपल्या कारणावर अतिरिक्त सत्ता नसते. उदाहरण, कार्य आहे पट, कारण आहे तंतू, तंतूवरून अतिरिक्त सत्ता पटाची आहे का? नाही आहे. आणि जर अतिरिक्त सत्ता पटाची असेल तंतूला सोडून, तर हिंमत असेल तर त्या पटाने तंतूला सोडून जरा वेगळं राहून दाखावं. राहता येईल का त्याला? एक क्षणभरही राहता येणार नाही. तंतूला सोडून ते जाऊ शकत नाही, कारण तंतून त्याची अतिरिक्त सत्ताच नाही आहे. कळलं? हा. जो यह तात्पर्य है, जो कार्य होवे है तिसकी अपने उपादान कारण ते भिन्न सत्ता होती याते. म्हणून उपादान कारण ते भिन्न कार्य नहीं है. उपादान कारण कोण नाही, कार्य भिन्न नहीं है. उपादान कारण ते भिन्न कार्य नहीं है. इस प्रकार का निश्चय करके, अशा प्रकारचा निश्चय करून ता कार्य की विस्मृती पूर्वक, है की नाही, अशा प्रकारचा निश्चय करायचा. काय निश्चय? कारणाहून अतिरिक्त कार्याची सत्ताच नसते, हा नियम. आणि या नियमाला घेऊन आता निश्चय करायचा. काय निश्चय सांगतात? इस प्रकार का निश्चय करके ता कार्य की विस्मृती पूर्वक, कार्याला विसरून जायचं. आणि धरायचं कोण? कारण. कोणाला धरायचं? कारणाला. कार्यदृष्टी सोडायची, कारणावर यायचं. त्याचंही पुन्हा कारण शोधायचं, तिकडे जायचं, पुन्हा ह्या कार्याला सोडायचं. असं ता कार्य की विस्मृती पूर्वक जो ता एक कारण विषयक स्मरण आहे. कार्याचं विस्मरण आणि कारणाचं स्मरण, यालाच म्हणायचं लय करणं, आहे की नाही. पृथ्वीचा लय जलात करायचं म्हणजे काय? पृथ्वीला विसरायचं, जलाला धरायचं. पुन्हा जलाचा लय अग्नीत. असं करत करत आकाश, आकाशाचा लय अज्ञानात, अज्ञानाचा लय ब्रह्मामध्ये. मग केवळ ब्रह्माचं स्मरण आणि ब्रह्म सोडून साऱ्या वस्तूचा त्याग, विस्मरण. त्याग म्हणजे विस्मरण. ता कार्य की विस्मृती पूर्वक जो ता एक कारण विषयक स्मरण है, यही ता कार्य का ता कारण विषय विलापन है. कार्याचं कारणात विलापन, कार्याचा कारणात लय, कार्याचा कारणात अंतर्भाव एकच आहे. साधा करायचा म्हणजे नेमकं काय करायचं? कार्याचं विस्मरण आणि कारणाचं स्मरण, यालाच म्हणायचं विलापन, लय. कळलं की नाही? घटाचं विस्मरण, मातीचं स्मरण. घट आहे, घटबीट कुछ नाही, मातीच नाही सारी, मातीचं स्मरण. मग तसं माती पण कार्य आहे. मग तिचं कारण करत करत कुठपर्यंत जायचं? ब्रह्मापर्यंत. मग ब्रह्माचं स्मरण, बाकी सर्व जगताचं विस्मरण. म्हणजेच या संपूर्ण जगताचा लय झाला क्रमाक्रमाने. कुठं? ब्रह्मस्वरूपाच्या ठिकाणी. यही ता कार्य का ता कारण विषय विलापन है. और सर्व प्रपंच का परम कारण ब्रह्म है. समस्त प्रपंचाचं परम कारण म्हणजे मुख्य कारण, मूळ कारण कोण आहे? ब्रह्म आहे. याते ता सर्व प्रपंच का विस्मरण करिके, सर्व प्रपंचाचं विस्मरण करायचं, विसरून जायचं. जगाला विसरावं लागतं तरच परमात्मा हातात येतो. जर का तुम्ही म्हटलात नाही नाही जगताचं पण स्मरण ठेवायचं आणि परमात्म्याचं पण भजन करू, काहीच साथ लागणार नाही, आहे की नाही. मग काय करावं लागतं? जगताचं विस्मरण, आहे की नाही. काय तुका म्हणे? याचा संग नव्हे भला, संग नव्हे भला, शोधित विठ्ठला जाऊ, शोधित विठ्ठला जाऊ. आता बघा की सांगितलंय मस्त. तुका म्हणे याचा म्हणजे या जगताचा संग भला नव्हे, हितकारक नाही आहे. म्हणून या जगताला सोडून द्यायचं आणि धरायचं कोण? विठ्ठल. विठ्ठलाला शोधत जाऊया या क्रमाक्रमाने. कळलं की नाही? असं आहे. भक्त कहावे सोय हे सांगितलं होतं तुम्हाला. जब तक नाता जगत से भक्त कहा, भक्त न काय तक्त भक्त तक भक्त न होय. जब तक नाता जगत से तब तक भक्त न होय. नाता तोडे हरी भजे भक्त कहावे सोय. जगताबरोबर नाता तोडलं आणि जेव्हा तो भजन करू लागतो तरच तो खरा काय आहे? भक्त आहे. हा माझा, तो माझा, हा माझा मित्र, हे माझं घर, हे माझे मुलं, ही माझी संपत्ती, या साऱ्या जगाला धरून जर तुम्ही चालत राहिला तर काहीच हाताला लागणार नाही आहे. एकटे चालो, जायचं एकटेच आहे. सुखदुःख भोगायचे आपल्याला एकट्यालाच आहे. कोरोनाने दाखवून दिलं की नाही?
भलं तो कल्पित आला आहे की नाही, कोरोना बिरोना काही नाही आहे, कल्पना मात्र, षडयंत्र, परंतु कल्पित का होईना त्याने काहीतरी शिकून गेला. काय की तुमचं कोणीच नाही आहे, सुखदुःख भोगायचं तुम्हालाच आहे की नाही, एकटेच आले एकटेच आलं म्हणून संघ करू नका. करू जाता संघ तव तो होतो बाधक आहे की नाही. काय अनेक बुद्धीचे तरंग, अनेक बुद्धीचे तरंग क्षणक्षणा पालटी तरंग धरू जाता संघ तव तो होतो बाधक. सांग आहे की नाही. बघा संतांनी सारं सांगून ठेवलं आहे. फक्त अभंग म्हणत असताना, भजन करत असताना अर्थ अनुसंधानपूर्वक म्हणायचं म्हणजे आनंद येणार. नुसतं स्वर सुटतो का ताल सुटतो का एवढंच जर पाहिलं तर आनंद येणार, ते पण पाहायचं, पण अर्थाची पण दृष्टी ठेवायची. कळलं की नाही. चला, म्हणजे ते भजनच काय घडेल, निधिध्यासन होईल. भजनाचं रूपांतर निधिध्यासनात होईल. झालं. चला. संगी बाध्यते लोके निसंग सुखमश्नुते आहे की नाही. संघ म्हटलं की तिथं दुःख आलंच, कारण संघ म्हटलं की द्वैत आलं, आणि द्वैतात द्वै भयं भवति. म्हणून संघ करू नका आहे की नाही. एकटं राहायचं शिका. कोणी खात नाही आहे की नाही. थोडासा अंधार पडला लगेच सोबती पाहिजे. कशा करता काही नाही. चला. या ते ता सर्व प्रपंच का विस्मरण करिके जो ता एक ब्रह्मविषयक स्मरण है, यही ता ब्रह्मविषय, हाच त्या ब्रह्माच्या ठिकाणी सर्व प्रपंच का विलापन है. लागलं. इसी को वेदांत शास्त्र विषय यौक्तिक बात कहे. यालाच वेदांत शास्त्रामध्ये म्हटले गेलं आहे. काय यौक्तिक बात. यही यौक्तिक बात विष्णु पुराण विषयी भी कथन करे आहे. हा यौक्तिक बात विष्णू पुराणामध्ये देखील सांगितलेला आहे. म्हणजे सांगा बरं श्लोक सांगताय. जगत प्रतिष्ठा देवर्षे पृथ्व्याप्सु विलीयते ज्योतिषापः प्रलीयन्ते ज्योतिर्वायौ प्रलीयते. झालं. पहिला श्लोक पदच्छेद पहा. जगत प्रतिष्ठा देवर्षे पृथ्वी अप्सु विलीयते ज्योतिषी आपः प्रलीयन्ते ज्योतिः वायौ प्रलीयते. अन्वय. देवर्षे, हे देवर्षे, जगत प्रतिष्ठा पृथ्वी अप्सु विलीयते. पुढे आपः ज्योतिषी प्रलीयन्ते ज्योतिः वायौ प्रलीयते. अर्थ पहा. नारदाला सांगितलं जात आहे, कोणीतरी उपदेश करत आहे. हे देवर्षे, हे नारद मुनी महाराज, काय जगत प्रतिष्ठा पृथ्वी, पृथ्वीचं विशेषण जगत प्रतिष्ठा, जगताचा आधारभूत अशी जी पृथ्वी, त्या पृथ्वीचा लय कुठं, अप्सु विलीयते. आप मतलब जल, जलामध्ये तिचा लय करायचा आहे. पुन्हा आप ज्योतिषी प्रलीयते. आप म्हणजे जल, त्याचा लय करायचा कुठं, ज्योतिष, ज्योतिष म्हणजे तेज, तेजामध्ये लय करायचा आहे. आणि ज्योती वायू प्रलीयते, ज्योती म्हणजे तेज, त्याचा लय करायचा कुठं, वायूमध्ये. पुढचा श्लोक. वायुश्च लियते, काय वायुश्च लियते व्योमनीश चाव्यक्ते प्रलीयते अव्यक्तम पुरुषे ब्रह्म निष्कले संप्रलीयते. याचा पण अन्वय अर्थ पहा. वायु च लियते व्योमनी तच्च अव्यक्ते प्रलीयते अव्यक्तम पुरुषे ब्रह्मणी. लागलं. पुरुषे ब्रह्मणी. पुढे निष्कले संप्रलीयते. आता अन्वय पहा. वायु व्योमनी लीयते च वायु व्योमनी लीयते. वायू चालय कशा, व्योमनी म्हणजे आकाशात. पुढे पहा. पुढे तच्च अव्यक्ते प्रलीयते तच्च अव्यक्ते प्रलीयते. पुढे अव्यक्त निष्कले पुरुषे ब्रह्मणी संप्रलीयते. झालं. अर्थ पहा. वायू चालय कशा, आकाशामध्ये, व्योमनी. तच्च, तच्च व्योम आकाश,
अव्यक्ते प्रलीयते, आकाशाचा लय करायचा कशामध्ये? अव्यक्तामध्ये, मायेमध्ये, अज्ञानात. आणि त्या अव्यक्ताचा लय म्हणे कुठं? निष्कले पुरुषे ब्रह्मणे. निष्कल, कला रहित, अवयव रहित पुरुष स्वरूप ब्रह्मस्वरूपाच्या ठिकाणी संप्रलीयते, त्या अव्यक्ताचा लय करायचा. अर्थ पहा. अर्थ हे नारद, जगत का आधारभूत प्रतिष्ठा, जगत का आधारभूत पृथ्वी, जल विषय लय होवे, जलात तिचा लय करायचा. और तेज, और ते जल, तेज विषय लय होवे, त्या जलाचा लय कुठं करायचा? तेजामध्ये. और सो तेज वायू विषय लय होवे, त्या तेजाचा लय वायूमध्ये करायचा. और सो वायू आकाश विषय लय होवे, त्या वायूचा लय करायचा कुठं? आकाशामध्ये. और सो आकाश अव्यक्त विषय लय होवे, त्या आकाशाचा लय करायचा कुठं? अव्यक्तामध्ये, मायेमध्ये. और सो माया रूप अव्यक्त परमात्मा विषय लय होवे, माया स्वरूप अव्यक्ताचा लय करायचा कुठं? परमात्मा स्वरूपाच्या ठिकाणी. इथे पुढे. और यह उक्त यौक्तिक बाद ही वार्तिक कारणे. आता हा जो यौक्तिक बाद आहे ना, त्याचं विष्णू पुराणात वर्णन आलेलं आहे. त्याचप्रमाणे वार्तिक कारणे सुद्धा हा यौक्तिक बाद सांगितलेला आहे. कुठं सांगितलंय? अकारम पुरुषम विश्वम उकारे प्रविलापयेत, उकारम तैजसम सूक्ष्मम, सूक्ष्मम मकारे प्रविलापयेत, मकारम कारणम प्राज्ञम चिदात्मनि विलापयेत. इत्यादिक, इत्यादिक शब्द आहे की नाही? इत्यादी पुढे काय आहे ना, अ खोडायचा आणि त्याच्या जागी टाकायचा क, पण तो क मागे पाहिजे. इत्यादी क इकडे जोडला पाहिजे. मग आता पहा, इत्यादिक वचनो करिके, अवचन नाही, इत्यादिक वचनो करिके कथन करे आहे. सापडलं का? काय अर्थ आहे? अकारम, अकार, उकार, मकार, तीन आहे की नाही? अकारम पुरुषम विश्वम, उकारे प्रविलापयेत, अकाराचा लय उकारामध्ये. उकारम, उकाराचा लय तैजसम सूक्ष्मम, तेजस स्वरूप सूक्ष्म अशा मकारामध्ये लय करायचा. मकाराचा लय मकारम, कारणम प्राज्ञम, कारण स्वरूप प्राज्ञ जो आहे चिदात्मा, त्या चिदात्म्याच्या ठिकाणी, ब्रह्माच्या ठिकाणी लय करायचा. इत्यादी वचनो करके कथन करे आहे. इथे लागला अर्थ. पुढे चला. किंवा इस पूर्वोक्त अध्यारोप अपवाद दोनों करके तत्वम पदार्थ का शोधन भी सिद्ध होवे है. बघा, अध्यारोप अपवादाच्या द्वारे परब्रह्माचा बोध पण करून देत आहे शास्त्रकार. आणखीन काय सिद्ध होतं या अध्यारोप अपवादाच्या प्रक्रियेने सांगताय. किंवा इस पूर्वोक्त अध्यारोप अपवाद दोनों करके तत्वम पदार्थ का शोधन भी सिद्ध होय. तत्वम पदार्थ शोधन करायचं ना, ते शोधन कशाने होणार? अध्यारोप अपवादाच्या द्वारे. अध्यारोप अपवादाच्या द्वारे आणखीन कशाची सिद्धी होते? तत्वम पदार्थाच्या शोधनाची. काय? तत्वम पदार्थाच्या शोधनाची सिद्धी होते. आता तत्वम पदार्थाचं शोधन म्हणजे काय आणि अध्यारोप अपवादाच्या परिभाषेने, प्रक्रियेने तत्वम पदार्थाचं शोधन कसं होतं, हा सारा विचार येत आहे. बघा, सो शोधन का प्रकार दिखावे. तत्पदार्थाचं शोधन, त्वम पदाच्या अर्थाचं शोधन म्हणजे त्वम पदाचा अर्थ श्रुतीला नेमका काय अभिप्रेत आहे त्याचा आढावा घेणं म्हणजे त्वम पदाच्या अर्थाचं शोधन करणं. तसेच महावाक्यामध्ये, तत्वमसी इत्यादी महावाक्यामध्ये घटकीभूत जे पद तत्, त्या तत्पदाचा नेमका अर्थ श्रुतीला काय अभिप्रेत आहे त्याचा शोध घेणे म्हणजेच तत्पदाच्या अर्थाचं शोधन करणे. लागला अर्थ. पंक्ती पहा. सो शोधन प्रकार दिखावे. तहा समष्टी स्थूल शरीर, समष्टी स्थूल शरीर, समष्टी सूक्ष्म शरीर, माया हे झाले एक. समष्टी स्थूल शरीर, समष्टी सूक्ष्म शरीर आणि माया झालं एक. पुढे पहा. तथा यथाक्रमते इन तीनों करके उपहित, या ठिकाणी उपहित जसं समष्टी स्थूल शरीराने उपहित कोण? वैश्वानर. समष्टी सूक्ष्म शरीराने उपहित कोण? सूत्रात्मा. आणि मायेने उपहित कोण? ईश्वर. ही तीन झाले. मग पहा,
तथा यथाक्रम तीन तीनों करके उपहित उपाधी युक्त वैश्वानर सूत्रात्मा ईश्वर. लागलं दोन झालं नाही म्हणजे पहिल्या तीनची एक जोडी आता दुसरं त्रिक बरोबर. पुढे पहा. तथा तीन सर्वों का अधिष्ठान रूप निरुपाधिक या सर्वांचं अधिष्ठान भूत चैतन्य निरुपाधिक चैतन्य. तीन सर्वों का अधिष्ठान रूप निरुपाधिक निरुपाधिक म्हणजे उपाधी रहित अखंड म्हणजे खंड रहित चैतन्य झालं. यह तीनों तीन गोष्टी झाल्या की नाही. 1 2 3 आकडे दिले तिथं. यह तीनों या तिघांचं काय करायचं आता दृष्टांत देव सांगतात. तप्त लोह पिंड की न्यायी एक रूप करके प्रतीत हुए तत्पद का वाच्यार्थ होवे. जसं तप्त लोहपिंड तापलेला लोखंडाचा गोळा जर आपण बघितला तर केवळ त्याला आपण लोह रूपाने पाहत नाही केवळ अग्निरूपाने पाहत नाही तर कसा आहे तो अग्नी आणि लोह जसे काय एक झाले आहेत अभिन्न झाले आहेत अशा रूपाने दिसतो तो कोण तप्त लोहपिंड आहे की नाही. त्याप्रमाणे याच्या 3 वस्तू सांगितल्या आहे की नाही. तर या तिघांचा समूह तो झाला तत्पदाचा वाच्यार्थ. तत्त्वम असि तत्त्वमसि महावाक्यामध्ये तत्पदाला की नाही. तत्पदाचा वाच्यार्थ कोण समष्टी स्थूल शरीर समष्टी सूक्ष्म शरीर माया त्या उपाधीने युक्त वैश्वानर सूत्रात्मा ईश्वर आणि या सर्वांचं अधिष्ठान भूत कोण निरुपाधिक अखंड एकरस चैतन्य ब्रह्म. चैतन्याला घेऊन म्हणजे सोपाधिक चैतन्य या उपाधीला घेऊन चैतन्य तो झाला तत्पदाचा काय वाच्यार्थ. बरोबर. थोडक्यात काय मायेचं कार्य आणि माया उपहित चैतन्य सर्व मिळून तो झाला काय तत्पदाचा वाच्यार्थ. थोडक्यात ईश्वर सोपाधिक ईश्वर तो झाला तत्पदाचा वाच्यार्थ. पंक्ती पहा. तथा तीन सर्वों का अधिष्ठान रूप निरुपाधिक अखंड चैतन्य यह तीनों तप्त लोहपिंड की न्यायी एक रूप करके प्रतीत हुए. एक रूपाने यांची जर प्रतीत येत असेल तर एक रूप करके प्रतीत हुए तत्पद का वाच्यार्थ होवे. लागलं. और आता तोम पदाचा वाच्यार्थ सांगतात. समष्टी नाही काय सांगताय तत्पदाचा लक्षार्थ सांगायचा आहे. आता तत्पदाचा वाच्यार्थ झाला बरोबर. पंक्ती पहा. और समष्टि स्थूल शरीर तथा सूक्ष्म शरीर तथा माया इन सर्वोते अन्वय व्यतिरेक करके पृथक निश्चय कर्या जो अखंड चैतन्य है सो अखंड चैतन्य तत्पद का लक्षार्थ हो गया. तत्पदाचा लक्षार्थ एक झाला वाच्यार्थ एक झाला लक्षार्थ. वाच्यार्थ उपाधीला घेऊन आहे लक्षार्थ उपाधीला सोडून आहे. उपाधी जेवढा भाग आहे तो सोडायचा आणि अधिष्ठान भूत केवळ चैतन्याचं ग्रहण करायचं. केवळ चैतन्य काय झाला तत्पदाचा लक्षार्थ तोच दिला येतो. समष्टी स्थूल शरीर तथा सूक्ष्म शरीर तथा माया इन सर्वोते या सर्वापासून अन्वय व्यतिरेक करके अन्वय व्यतिरेकाच्या द्वारे पृथक करून जाणल्या गेलेला जो कोण अखंड एकरस चैतन्य ते चैतन्य झालं तत्पदाचं लक्षार्थ. अन्वय व्यतिरेक करके पृथक निश्चय कर्या जो अखंड चैतन्य है सो अखंड चैतन्य तत्पद का लक्षार्थ होवे. झालं. पुढे. तहा तत्पदार्थ के शोधन का उपाय भूत अन्वय व्यतिरेक या प्रकार के होवे. आता अशा रीतीने तत्पदाच्या अर्थात शोधन झालं की नाही. पण त्या तत्पदाच्या अर्थाचं शोधन का उपाय भूत कोण अन्वय व्यतिरेक आहे. कसे आहेत बरं स्वतः सांगतात ग्रंथकार काय की अन्वय व्यतिरेकाच्या द्वारे तत्पदाच्या अर्थाचं शोधन कसं होतं ही गोष्ट. पंक्ती पहा. तहा तत्पदार्थ के शोधन का उपाय भूत अन्वय व्यतिरेक या प्रकार के होवे. कसे पंचीकृत स्थूल प्रपंच की स्थिति अवस्था विषय तो ता स्थूल प्रपंच का साक्षी रूप करके सो परमात्मा विद्यमान है. परमात्म्याचा सर्व ठिकाणी काय सांगायचा अन्वय आणि प्रपंचाचा व्यतिरेक. जसं जीवाच्या बाबतीत सांगितलं होतं नाही की जागृत अवस्थेत विश्व तेजस प्राज्ञ
स्थूल शरीर, सूक्ष्म शरीर, कारण शरीर, तिघाचा अभिमान धारण करणारा जीव विश्व. त्याच्या पुढच्या अवस्थेत गेला स्वप्नामध्ये फक्त सूक्ष्म आणि कारण या दोन शरीराचाच अभिमान धारण करतो, आहे की नाही, चैतन्य. पण चैतन्य इथंही आहे तिथंही आहे. चैतन्याचा अन्वय आणि या शरीरांचा व्यतिरेक जसं सांगितला होता त्याप्रमाणे इथं सुद्धा चैतन्याचा सर्व ठिकाणी अन्वय आणि बाकीचे जे उपाधी आहेत त्यांचा व्यतिरेक. पंक्ती पहा. पंचीकृत स्थूल प्रपंच की स्थिती झालं. पंचीकृत पंचमहाभूतापासून झालेला जो प्रपंच, स्थूल प्रपंच की स्थिती अवस्था, विद्यमान अवस्था, स्थिति अवस्था विषय तो ता स्थूल प्रपंच का साक्षी रूप करके या स्थूल प्रपंचाचा साक्षी रूपाने सो परमात्मा विद्यमान आहे. और ता पंचीकरण ते पूर्व तो, म्हणजे पंचीकरण होण्याच्या अगोदर कोण होतं, सूक्ष्मभूत होते, त्यांच्या साक्षी रूपाने सुद्धा आहे कोण, परमात्मा. और ता पंचीकरण ते पूर्व तो सूक्ष्मभूतों का तथा तीनों के कार्य का, म्हणजे सूक्ष्मभूताच्या कार्याचा साक्षी रूप करके सो परमात्मा विद्यमान आहे. परमात्मा काय स्थूल प्रपंचाच्या साक्षी रूपाने पण विद्यमान आहे आणि सूक्ष्म प्रपंचाच्या साक्षी रूपाने सुद्धा विद्यमान आहे. पण सूक्ष्म प्रपंच कालामध्ये स्थूल प्रपंच नाही, म्हणजे स्थूल प्रपंचाचाच काय झाला व्यतिरेक, विचार आणि चैतन्य रूप आत्म्याचा अन्वय. साक्षी रूप करके सो परमात्मा विद्यमान है. और तीन आकाशाधिक सूक्ष्म भूतों की उत्पत्ती ते पूर्व, आता आणखी मागे जायचं, आकाशाधिक सूक्ष्मभूत उत्पन्न होण्याच्या अगोदर प्रलय अवस्था विषय तो माया का साक्षी रूप करके सो परमात्मा विद्यमान होवे है की नाही. अपंचीकृत पंचमहाभूत उत्पन्न होण्याच्या अगोदर प्रलय कालामध्ये है की नाही माया आहे आणि त्या मायेच्या साक्षी रूपाने तिथं सुद्धा परमात्मा विद्यमान आहे. मग तिथं काय झाला, परमात्म्याचा अन्वय आणि सूक्ष्म प्रपंच तिथं नाही, म्हणजे सूक्ष्म प्रपंचाचा व्यतिरेक. तीन आकाशाधिक सूक्ष्म भूतों की उत्पत्ति ते पूर्व प्रलय अवस्था विषय माया का साक्षी रूप करके सो परमात्मा विद्यमान होवे. और तत्वज्ञान करके, तत्वज्ञान झाला असता ता मायारूप अज्ञान की निवृत्त होय. मायारूप अज्ञान काय होतं, तत्वज्ञान झाल्यावर. तथा भोग करके प्रारब्ध कर्म के नाश हुए, आणि भोगाने समाप्त होतं कोण, प्रारब्ध कर्म. तो भोग करके प्रारब्ध कर्म के नाश हुए इस जीव के वर्तमान शरीर के पात ते अनंतर, है की नाही, या जीवाचं जे वर्तमानकालीन शरीर आहे ते पडल्यानंतर, मेल्यानंतर विधेय मुक्ती अवस्था विषय, आहे की नाही, किंवा हे शरीर पडल्यानंतर किंवा या शरीराचा अत्यंत बाद झाला आहे, शरीर असून सुद्धा देहाचं भान नाही आहे, ती सुद्धा विधेय मुक्ती. किंवा हे शरीर पडलं त्याच्यानंतरची जी मुक्ती, त्या मुक्तीला म्हटलं जातं काय, विधेय मुक्ती. जीवन शरीर असेपर्यंत जीवन मुक्ती, शरीर सुटल्यानंतर विधेय मुक्ती. इस जीव के वर्तमान शरीर के पात ते अनंत विधेय मुक्ती अवस्था विषय सो परमात्मा, तो परमात्मा ब्रह्म अखंड स्वप्रकाश चैतन्य रूप करके विद्यमान होवे है. यही ता तत्पदार्थ रूप परमात्मा का अन्वय है. तत्पदाचा अर्थ स्वरूप जो परमात्मा, त्याचा सर्व ठिकाणी काय झाला, अन्वय. ठीक है. और समष्टि स्थूल शरीर का पंचीकरण ते पूर्व भान होता नाही. भान म्हणजे प्रतीती होत नाही कुणाची, समष्टि स्थूल शरीराची प्रतीती होत नाही. केव्हा, पंचीकरण ते पूर्व, म्हणजे पंचमहाभूताचं पंचीकरण होण्याच्या अगोदर स्थूल शरीराची प्रतीती कुणालाच येत नाही. कारण स्थूल शरीराची उत्पत्ती केव्हा होते, पंचीकरण झाल्यानंतर, पंचीकरण होण्याच्या अगोदर नाही. और समष्टि स्थूल शरीर का पंचीकरण ते पूर्व भान म्हणजे प्रतीती होता नहीं. और समष्टि सूक्ष्म शरीर का आकाशादि भूतों की उत्पत्ती ते पूर्व भान होता नहीं. समष्टि सूक्ष्म शरीरांचं देखील भान होतं का, होत नाही. केव्हा, आकाशादि भूत उत्पन्न होण्याच्या अगोदर.
समष्टि सूक्ष्म शरीर का आकाश आदि भूतों की उत्पत्ति के पूर्व भान होता नहीं, और माया का मुक्ति अवस्था विषय भान होता नाही. बर, मुक्ती अवस्था, मोक्ष अवस्था, त्या कालात मायेचं भान आहे का? मायेचं देखील भान नहीं है. और माया का मुक्ति अवस्था विषय भान होता नहीं. यही ता समष्टि स्थूल शरीर का तथा समष्टि सूक्ष्म शरीर का तथा माया का व्यतिरेक है. समजलं? व्यतिरेक कोणाचा? कोणाचा व्यतिरेक? समष्टि स्थूल शरीराचा व्यतिरेक, समष्टि सूक्ष्म शरीराचा व्यतिरेक, त्याप्रमाणे मायेचा देखील व्यतिरेक. हा पंक्ती पहा. यथा समष्टि स्थूल शरीर का तथा समष्टि सूक्ष्म शरीर का तथा माया का व्यतिरेक है. इस प्रकार के अन्वय व्यतिरेक करके, अशा रीतीने अन्वय व्यतिरेकाच्या द्वारे शोधन कर्या जो तत्पदार्थ है, शोधून काढलेला जो तत्पदाचा अर्थ आहे, सो कार्यसहित माया के संबंध ते रहित आहे की नाही. कार्यसहित माया घेतली तर तो झाला तत्पदाचा वाच्यार्थ, आणि कार्यसहित माया सोडून केवळ चैतन्य घेतलं तर तो झाला तत्पदाचा लक्षार्थ. सो कार्यसहित माया के संबंध ते रहित अखंड सच्चिदानंद स्वरूप परमात्मा, लागलं, अखंड सच्चित आनंद स्वरूप जो परमात्मा, तत्पद का लक्ष्य अर्थ होवे है, तो झाला तत्पदाचा काय? कोण? माया, मायेचं कार्य या साऱ्या संबंधाने रहित अखंड सच्चिदानंद घन परमात्मा, तो झाला तत्पदाचा काय? लक्षार्थ. बरोबर. आणि तत्पदाचा वाच्यार्थ कोण? ईश्वर. म्हणजे माया, मायेचं कार्य याच्या सहित चैतन्य, तो झाला तत्पदाचा वाच्यार्थ. तत्पद का लक्षार्थ होवे इति. अब तोम पदार्थ का शोधन काय आहे. आता झालं सांगितलं आहे, काय सांगितलं? तत्पदाचं, तत्पदाच्या अर्थाचं शोधन. आता सांगत आहे ग्रंथकार काय? तोम पदाच्या अर्थाचं शोधन. अब तोम पदार्थ का शोधन काय आहे? तहा व्यष्टि स्थूल शरीर. तत्पदार्थाचं शोधन करत असताना काय सांगितलं होतं? समष्टि स्थूल शरीर, समष्टि सूक्ष्म शरीर. आता काय घ्यायचं? व्यष्टि. ता व्यष्टि स्थूल शरीर, व्यष्टि सूक्ष्म शरीर, तीन दोनों का कारण रूप अविद्या, हे झालं एक, तिन्ही मिळून. तथा यथाक्रमते, क्रमानुसार उक्त तीन शरीरों के उपहित, व आत्ता सांगितलेल्या तीन शरीरांना शरीर रूप उपाधीने युक्त. कोण? विश्व, तेजस, प्राज्ञ. म्हणजे काय? व्यष्टि स्थूल शरीर रूप उपाधीने युक्त विश्व, व्यष्टि सूक्ष्म शरीर रूप उपाधीने युक्त तेजस, आणि कारणरूप अविद्या उपाधीने युक्त कोण? तथा तीन सर्वों का आधार रूप. हे तीन झाले की नाही? हे तीन आणि या सर्वांचं आधार रूप. अनुपहित म्हणजे जे कोणत्याही उपाधीने युक्त नाही असं. अनुपहित प्रत्यक्ष चैतन्य आहे की नाही? शुद्ध चैतन्य. य तीनों तत्व लो पिंड की नाही, एक रूप करके प्रतीत होवे. भिन्न भिन्न प्रतीत व्हायला पाहिजे, पण हे सर्व प्रतीत होऊ राहिले कसे? एक रूपाने. एक रूप करके प्रतीत हुए तोम पद का वाच्यार्थ होवे. म्हणून हे सर्व काय झाले? तोम पदाचा वाच्यार्थ. कोण कोण आहे तोम पदाचा वाच्यार्थ? व्यष्टि स्थूल शरीर, सूक्ष्म शरीर, तशा त्या दोघांचं कार्यरूप अविद्या. त्याचप्रमाणे तीन शरीर रूप उपाधीने युक्त विश्व, तेजस, प्राज्ञ आहे की नाही? त्याप्रमाणे त्यांचा आधारभूत अनुपहित प्रत्यक्ष चैतन्य, हे तीन ते झाले तोम पदाचा, तिघ मिळून ते झाले तोम पदाचा वाच्यार्थ. और अन्वय व्यतिरेक करके, अन्वय व्यतिरेकाचा विचार करून पाहिलं तर जीवाच्या स्वरूपातील फक्त चैतन्य कुटस्थ घ्यायचा, तो झाला तोम पदाचा लक्षार्थ. कसं काय बरं? प्रक्रिया सांगतात. और अन्वय व्यतिरेक करके, अन्वय व्यतिरेकाच्या द्वारे स्थूल सूक्ष्म कारण म्हणजे स्थूल शरीर, सूक्ष्म शरीर, कारण शरीर, इन तीनों शरीरों ते पृथक कर्या जो, या तीन शरीरावरून वेगळा करून जाणलेला साक्षी चैतन्य, पृथक कर्या जो सच्चित आनंद स्वरूप प्रत्यक्ष चैतन्य आहे. प्रत्यक्ष चैतन्य म्हणजेच साक्षी चैतन्य, कुटस्थ चैतन्य. सो तोम पद का लक्षार्थ होवे है.
तो झाला काय त्वम पदाचा लक्षार्थ. त्वम पदाचा वाच्यार्थ कोण? व्यष्टी शरीर हा व्यष्टी स्थूल शरीर व्यष्टी स्थूल शरीर, व्यष्टी सूक्ष्म शरीर, व्यष्टी कारण शरीर या सर्व उपाधीने युक्त जे चैतन्य त्याला म्हणायचं काय त्वम पदाचा वाच्यार्थ. आणि केवळ शुद्ध चैतन्य घेतलं तर ते झालं त्वम पदाचं लक्षार्थ. पृथक कर्या जो सच्चिदानंद स्वरूप प्रत्येक चैतन्य आहे सो त्वम पद का लक्षार्थ होवे. तहा त्वम पदार्थ के शोधन विषय उपयोगी, त्वम पदार्थाचं शोधन करण्याकरिता उपयोगी जो अन्वय व्यतिरेक है सो पूर्व कथन करी आहे. ते माग सांगितलेले आहे. सो या भी जाणी लेना, ते अन्वय व्यतिरेक इथं सुद्धा जाणून घ्यायचे. इथे पुढे अब तीन शोधित त्वम पदार्थों का अभेद रूप महावाक्यार्थ वर्णन करे. आता त्वम पदार्थाचं काय झालं? काय झालंय? शोधन झालंय. तत्पदार्थाचं काय झालंय? शोधन झालंय. म्हणून शोधित झाले कोण? तत्पदार्थ त्वम पदार्थ. कोणती पहा अब तीन शोधित तत्वम पदार्थो का, तत्पदाचा अर्थाचा आणि त्वमपदाच्या अर्थाचा अभेद रूप महावाक्यार्थ वर्णन करे. महावाक्य काय सांगतं? या दोघांचा काय आहे? भेदच आहे. तहा पूर्वकथन कर्या जो तत्पद का लक्षार्थ और लक्षार्थ शुद्ध चैतन्य आहे. तत्पदाचा लक्षार्थ कोण? शुद्ध चैतन्य. तथा त्वमपद का लक्षार्थ शुद्ध चैतन्य आहे. तत्पदाचा लक्षार्थ पण शुद्ध चैतन्य आणि त्वमपदाचा लक्षार्थ सुद्धा शुद्ध चैतन्य. तीन दोनों लक्ष अर्थों का ग्रहण करके, आता तत्वमसी महावाक्याचा अर्थ समजून घेताना तत्पदाचा लक्षार्थ घ्यायचा, इकडं पण त्वमपदाचा लक्षार्थ घ्यायचा आणि दोन्ही पदाचा लक्षार्थ घेऊन अशी पद त्या दोघांच्या अर्थाचं काय करत आहे? अभेद सांगत आहे. तीन दोनों लक्षार्थों को ग्रहण करके तीन संबंधों करके सहित हुआ, त्या संबंधाने युक्त हुआ, संबंधों करके सहित हुआ तत्वमस्याधिक महावाक्य लक्षणावृत्ती करके अखंड अर्थ का बोधक होवे. झालं. अशा रीतीने तत्वमसी इत्यादी महावाक्य जे आहे ते काय करतं? लक्षणावृत्तीच्या द्वारे अखंड अर्थाचा बोध करून देतात. झालं एवढं. पुढे ता सामानाधिकरण्य विशेषण विशेष्य भाव लक्षण लक्षण भाव यह तीन संबंध ता महावाक्य के सहकारी है. महावाक्य अर्थाचा बोध करून देतं. अर्थाचा बोध करून देण्याकरिता महावाक्याला सहकारी कारण आहेत तीन. कोण कोण बरं? सामान्याधिकरण, विशेष विशेषण भाव संबंध, लक्षण भाव. हे तीन संबंध आहे. याचं वेचणीवर राहिलं खाली. यह तीन संबंध ता महावाक्य के सहकारी होवे आहे. तहा त्यामध्ये तत्वमसी इस वाक्य विषय जो तत्पद है, तत्वमसी महावाक्यात कोणतं पद आहे? तत्. विषय जो तत त्वम ये दो पद आहे. तत्पद पण आहे आणि त्वमपद पण आहे. कुठं? कोणत्या महावाक्यात? तत्वमसी. तीनों का तो परस्पर सामानाधिकरण्य संबंध आहे. त्या दोघांचं परस्परात काय आहे? सामानाधिकरण आहे. कोण दोघांचं? तत् आणि त्वम काय? पद का अर्थ? तत् आणि त्वम पद यांचं आहे की काय आहे? सामानाधिकरण्य आहे दोन पदाचं. ठीक आहे. पंक्ती पहा. ता तत्वमसी इस वाक्य विषय जो तत्वम यह दो पद है, तीनों का तो परस्पर सामानाधिकरण संबंध है. किनका? तीनों का. तीनों पदों का. तत्वम पदों का. तत् आणि त्वम पदाचं काय आहे? सामानाधिकरण. एकाच विभक्तीत स्थित आहे ते दोघं. सामानाधिकरण्य. तीनों का तो परस्पर सामानाधिकरण संबंध है. और तीन दोनों पदों के अर्थों का. आता काय घ्यायचे? पद नाही घ्यायचे. त्या दोन्ही पदाचे अर्थ. कोण दोन पदाचे अर्थ? तत् आणि त्वम. और तीन दो पदों के अर्थों का परस्पर विशेषण विशेष्य भाव संबंध है. एक विशेषण आहे तर एक विशेषण आहे. और तीन दोनों पदों का अथवा तीन दोनों अर्थों का. त्या दोन्ही पद घ्या
किंवा दोन्ही पदाचे दोन्ही अर्थो का अखंड चैतन्य के साथी अखंड चैतन्यासोबत लक्ष लक्षण भाव संबंध आहे. लक्ष कोण? अखंड चैतन्य आहे की नाही. आणि लक्षण कोण? हे सर्व काय अर्थ कोणता? वाच्यार्थ. पंक्ती पहा. तीनों का तो परस्पर समान संबंधित पण झालं ना पहिल्या ओळीत 130 वर. और तीन दोनों पदों के अर्थों का दोन्ही पदाचा काय घेतला? तत्पदाचा अर्थ तिकडे त्वम पदाचा अर्थ. और तीन दोनों पदों के अर्थों का परस्पर विशेषण विशेष भाव संबंध आहे. त्या दोन अर्थामध्ये एक अर्थ विशेष तर एक अर्थ विशेषण. और तीन दोनों पदों का अथवा तीन दोनों अर्थों का दोन्ही पदाचा किंवा दोन्ही अर्थाचा संबंध दाखवायचा कुठं? चैतन्याबरोबर. तो संबंध कोणता? लक्ष लक्षण भाव संबंध. लक्ष लक्षण भाव संबंध पुन्हा पुन्हामध्ये अखंड एक रस चैतन्य एका बाजूला आणि इकडे दोन्ही पद किंवा दोन्ही अर्थ दोन्ही पद किंवा दोन्ही पदाचा अर्थ त्यांचा त्या शुद्ध चैतन्याबरोबर कोणता संबंध? लक्ष लक्षण भाव संबंध. कळला का? तीन दोनों पदों का अथवा तीन दोनों अर्थों का अखंड चैतन्य के साथी अखंड चैतन्याबरोबर काय आहे? लक्ष लक्षण भाव संबंध आहे. लागलं एवढं? अब यह तीनों संबंध दृष्टांत करके स्पष्ट करे है. आता हे तिन्ही संबंध ग्रंथकार दृष्टांत देऊन काय करतात? स्पष्ट करतात. पण त्याचा विचार आपण ठीक आहे. ओम पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांति शांति शांति.